आत्ताच आपण विद्यार्थी मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण इतिहास आणि भूगोलाचं स्पष्टीकरण पाहिलं. आता आपण नेक्स्ट आपला जो सब्जेक्ट आहे किंवा जे नेक्स्ट क्वेश्चन आहेत विज्ञानाचे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. पहा, विज्ञानामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन मी मुद्दाम बायोलॉजी आणि त्यामध्ये पण वनस्पतीशास्त्र, त्याच्यानंतर जीवशास्त्रामध्ये प्राणीशास्त्र याच्यावर जरा जास्त किंवा किंगडम जे आहेत तुमचे मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे त्यावर जास्त क्वेश्चन टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, कारण त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन जरा एक्झाममध्ये आजकाल जास्त विचारतात. सो आहे आपला निडारिया किंवा सिलेंटराटा संघाबाबत फायलम, वेगवेगळे फायलम आहे. पहा, व्हिटाकरनं 5 किंगडम सिस्टीम सांगितली होती. सो 5 किंगडम सिस्टीम जी आहे व्हिटाकरची, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे होतं किंगडम ते आहे किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यातलं पहिलं आहे मोनेरा, किंगडम मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा, किंगडम फंगी, त्यानंतर किंगडम प्लांटिया आणि शेवटी जे आहे किंगडम ॲनिमिलिया. आता हे लक्षात असं ठेवताना ठेवायचं की हे जे आहे मोनेरा याच्यामध्ये मॅक्झिमम कोणते तर बॅक्टेरियाच मोडतात. प्रोटिस्टामध्ये तुम्हाला मॅक्झिमम अमिबासारखे वगैरे वगैरे एकपेशीय जे जीव आहे ते तुम्हाला मोडताना दिसत आहेत. फंगीमध्ये फंगस जे आहे ते तुम्हाला मोडताना दिसत आहेत. प्लांटियामध्ये सर्व प्लांट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ॲनिमलमध्ये सर्व ॲनिमल आहे. त्याच्यामध्ये किंगडममध्ये पण वेगवेगळे फायलम पडताना तुम्हाला दिसत आहेत. तर तसं ते किंगडम ॲनिमेलिया आहे आणि यांचं इव्होल्युशन झालेलं आहे. सर्वात सुरुवातीला कोण आले होते? मोनेरा, बॅक्टेरियाज. याच्या लक्षामध्ये खूप वर्षापूर्वी जेव्हा जीवाची उत्पत्ती झाली तेव्हा पहिला जीव बॅक्टेरिया तयार झाला होता, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. आर्कीबॅक्टेरियाचा तो एक प्रकार होता, सायनोबॅक्टेरिया. त्याला आपण नीलहरित शैवाल देखील म्हणतो, ब्ल्यू ग्रीन अलगा त्याला म्हणतो आपण. सो त्याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर त्या डेव्हलपमेंट होत गेल्या आणि सर्वात डेव्हलप क्रिएचर जे आहे ह्या सिरीजमधलं ते म्हणजे किंगडम काय आहे त्याच्यामध्ये? ॲनिमेलिया आहे. आता ह्या किंगडम ॲनिमेलियाचे पण काय पडताना दिसतात तुम्हाला? वेगवेगळे प्रकार फायलम त्याच्यामध्ये पडताना दिसतात. त्यापैकी सुरुवातीच्याच काही फायलमपैकी एक आहे ते म्हणजे फायलम किंवा संघ सिलेंटराटा किंवा निडारिया. सिलेंटराटा म्हटलं की एक लक्षात ठेवायचं, कोरल रिफ्स. कोरल रिफ्स माहीत असेल तुम्हाला, प्रवाळ भित्तिका. तुम्ही इन्व्हायरमेंटमध्ये अभ्यासलं असेल, त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रवाळ भित्तिकांना. भरपूर सारे बेटं जे आहे जगामधले हे प्रवाळ भित्तिकेपासून तयार झालेले आहे. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये लक्षद्वीप जे आयलँड आहे ते प्रवाळ भित्तिकेपासून बनलेलं आहे. मग याच्यामध्ये छोटे छोटे जीव असतात, त्या जीवांना आपण पोलिप्स म्हणतो. हे पोलिप्स कशाचा भाग आहेत? तुमच्या सिलेंटराटा वर्गाचं. मॅक्झिमम हे कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला सिक्रेट करताना दिसतात. त्याचप्रमाणे यांची जी संरचना असते, आता कमी वेळामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त हे सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, हे अशा प्रकारची त्यांची रचना असते. किंवा तुम्हाला जेलीफिश माहीत असेल, तुम्ही जेलीफिश पाहिली असेल. सो हे जे आहे जेलीफिश झालं, त्याला निडारिया म्हणतात. याला म्हणजे निडारिया ग्रुपमध्येच आहे. त्याचं नावच आहे निडारिया म्हणजे. सो ते निडारिया झालं किंवा तुमचं याच्यामध्ये जेलीफिश झालं किंवा पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर पण असाच असतो, फक्त ते थोडंसं हे असं स्ट्रक्चर असते त्याचं. सो हे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये जीव मोडत असतात. मग आता नॉर्मली जर पाहायचं झालं, आणि हा क्वेश्चन कुठून टाकला, हे स्टेटमेंट उचललेले आहे मी 10वीच्या स्टेट बोर्डातून. त्याच्यामध्ये जो पार्ट सेकंड आहे 10वीचा त्याच्यामधून हे सगळं उचललेलं आहे. तो यांचा आकार कशासारखा असतो? दंडाकृती आणि छत्रीच्या आकारासारखा. दंडाकृती म्हणजे हे असा उभा. सो हे असं तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दिसते आणि छत्रीसारखं तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दिसते. तर हे बरोबर आहे, येतं लक्षामध्ये. आणि हे आदिम जीव आहे, यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम नसते, नर्वस सिस्टीम पण नसते, खायचं जगायचं एवढंच त्यांना कळत असते. आणि ह्याची सर्वात डेंजरस म्हणजे यांच्याकडे स्टिंग असतो. स्टिंग म्हणजे काय? त्याला दंश म्हणतो आपण. तो जर दंश तुम्हाला झाला तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते. माणूस मरत नाही, पण असं समजून चला जिथं तो तुम्हाला चावला तो अवयव पॅरलाइज होऊ शकतो तुमचा. सो डेंजरस आहे. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर त्याला नाव त्याच्यामुळेच पडलेलं आहे. तर पोर्तुगालच्या किनाऱ्यावर काय व्हायचे? त्याचे मोठ्या प्रमाणात दंश व्हायचे, त्याच्यामुळे तिथले भरपूर लोक डॅमेज झाले, त्याच्यामुळे त्याला नावच पडलं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. सो अशा प्रकारचा हा संघ आहे निडारिया, येतं लक्षामध्ये. किंवा सिलेंटराटा, मराठीत निडारिया म्हणतात त्याला. निडारिया प्राणी संघातील जीव फक्त गोड्या पाण्यातच राहतात. चूक, ते गोड्या पाण्यात उलट रेअरली राहतात. जास्तीत जास्त ते कुठं राहतात? समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये राहतात, येत्या लक्षामध्ये. त्यामुळे दुसरं विधान काय राहील त्या ठिकाणी? चुकीचं राहील. आणि थर्ड, जेलीफिश, प्रवाळ, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर हे निडारिया संघातील जीव आहे. आता तुम्हाला सांगतो, आता हे झालं नॉलेजच्या बेसिसवर क्वेश्चन सोडवणं. आता लॉजिकच्या बेसिसवर कसं सोडवू शकता तुम्ही? मला समजा काहीच माहीत नाही याच्याबद्दल, तर मग मी याच्यामध्ये लॉजिक कसं लावणार? ऑब्वियसली मला सांगा, जेलीफिश आहे, प्रवाळ आहे, हे तर माहीत असेल पोरांना, हे समुद्रात राहणारे आहे. मग जर हे बरोबर आहे तर मग हे काय असणार आहे? चूक असणार आहे, कारण हे समुद्रात राहणारे आहे ना. मग त्याच्यावरून तुम्ही जजमेंट घेऊ शकता. फक्त अवाला तो ऑप्शनच नाही आहे. मग एक तर अ आणि ब बरोबर असेल किंवा मग अ आणि क बरोबर असेल. सो मोर प्रॉमिनंट कोणता असणार ऑप्शन? अ आणि क.
असं देखील तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी उत्तर मारू शकता. येते लक्षामध्ये? पुढे जाऊ. ह्याच्यावर जे याला मराठीमध्ये शब्द आहे शुंडक, शुंडक शब्द आहे. यांना काय करत असतात ते प्रे किंवा त्यांचे जे भक्ष्य आहे त्याला ते पकडत असतात आणि तिथंच त्यांचं तोंड असते, तिथून ते त्याला खातात. सो अशा प्रकारचे हे जीव आहे निडारिया. आता हा देखील 10वीच्याच पुस्तकातून टाकलेला 10th स्टेट बोर्डमधला क्वेश्चन आहे. काही सूक्ष्मजीव जे असतात त्याच्यामध्ये स्पेशली बॅक्टेरिया जे आहे किंवा ज्याला आपण किंगडम मोनेरा म्हणतो, हे काही जीव तुम्हाला काय दिसत आहेत त्या ठिकाणी मानवासाठी हानिकारक दिसत आहेत आणि काही जीव त्या ठिकाणी काय दिसत आहेत मानवासाठी उपकारक ठरल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर मग त्यापैकी आपण उपकारक सूक्ष्मजीव कोणते आहे, तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. याला काय मी जास्त एक्सप्लेन करू शकत नाही. तर तुम्ही लॅक्टोबॅसिलस म्हणजे तुम्ही इथं डायरेक्ट लॉजिक पण लावू शकता, लॅक्टिक आम्ल असणार आहे त्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर ॲस्पारगिलस नायगर सायट्रिक आम्ल असते, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण याला युटिलाइज करतो. त्यानंतर ब्रेव्ही बॅक्टेरियममध्ये तुम्हाला ग्लुटॅमिक आम्ल दिसते आहे, जे तुमचं नॉर्मली गव्हात असते. त्यानंतर ॲस्पारगिलस फेरियस याच्यामध्ये तुम्हाला इटाकॉनिक आम्ल दिसते आहे किंवा ॲसिड दिसते आहे. सो हे ते काय आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हे काय आहे, याचे फूड ॲप्लिकेशन्समध्ये काय होतो, ह्या बॅक्टेरियाचा त्या ठिकाणी वापर होतो. जसं दह्यामध्ये येतं लक्षात, हे असतात ना तुमचे लॅक्टोबॅसिलस, हे काय करतात दुधाचं दह्यात रूपांतर करतात. सो त्याप्रमाणे हा क्वेश्चन आहे. ॲज इट इज चार्ट दिलेला आहे तुम्हाला 10वीच्या पुस्तकामधून, तर तुम्हाला थोडासा रट्टा मारावा लागेल त्या ठिकाणी. जर याच्यावर असा क्वेश्चन आला फॅक्च्युअल तर तुम्हाला तो सोडवावा लागेल. नवीन स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचणं आवश्यक आहे. मॅक्झिमम क्वेश्चन मी तिथूनच उचललेले आहेत. पुढे जाऊया. बर्फाळ प्रदेशात मासे व वनस्पती बर्फाखाली जिवंत राहू शकतात कारण पाण्याचे असंगत आचरण. याच्यावर मी एक पूर्ण लेक्चर घेतलेलं आहे. हिट सेक्शनमध्ये तुम्हाला मी पाण्याचं असंगत आचरण काय असते हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय मित्रांनो, की तसा जर विचार केला आपण तर 0 ते 4 कुठल्याही गोष्टीचं जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं, इन जनरल सांगतो मी तुम्हाला, टेम्परेचर वाढवलं की ती वस्तू प्रसरण पावते आणि टेम्परेचर कमी केलं की ती आकुंचन. पण पाण्याचं तसं नसते. 0 ते 4च्या दरम्यान जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर ती प्रसरण पावण्याऐवजी काय पावते, आकुंचन. येते लक्षात? आणि जर समजा 4 पासून 0 पर्यंत कमी करत नेलं तर ती काय होते, तुम्हाला हे कमी जर केलं तर ते प्रसरण पावते. मी एक वॉटर नावाचा देखील टॉपिक घेणार आहे जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये मी तुम्हाला हे कव्हर करेल, त्यातले बारकावे सांगेल. म्हणजे आयोगाने कशीही क्वेश्चन विचारले तर तुम्हाला ते 100% जमलेच पाहिजे. म्हणजे सो 4 ते 0 डिग्रीपर्यंत जर कमी केलं तर ती जो आहे किंवा 0 डिग्रीवाला जो बर्फ आहे तो काय होताना दिसतो, तुम्हाला प्रसरण पावताना दिसतो. मग आता हा जो प्रसरण पावलेला बर्फ आहे, कोणती गोष्ट जर प्रसरण पावली तर त्याची डेन्सिटी होते कमी आणि डेन्सिटी कमी झाली की ती वस्तू तरंगते. म्हणून तुम्हाला पाण्याच्या वर बर्फ तरंगताना दिसतो. बर्फ काय होताना दिसतो, तरंगताना दिसतो. आता बर्फ तरंगायला लागलाय. आपण जर म्हटलं समजा नॉर्थ, त्याला आपण म्हणू शकतो नॉर्थ पोल, साऊथ पोल, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, तिथं तापमान किती असते आजूबाजूला, -50 -30 डिग्री सेल्सिअस. मग एवढं जर तापमान असेल तर पाण्याचा पूर्ण बर्फ होऊन जायला पाहिजे. पाण्याचं तर 0 डिग्री सेल्सिअसलाच बर्फ व्हायला सुरुवात होते. 0 डिग्री सेल्सिअसलाच तुमचा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, पाण्याचा बर्फ होताना तुम्हाला दिसतंय. मग जर समजा असं जर झालं -50 -30 डिग्री सेल्सिअसला पूर्ण जर पाण्याचा बर्फ झाला तर वनस्पती माशांनी मरून जायला पाहिजे होतं. तर इथे गंमत अशी आहे की बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. बर्फ हा उष्णतेचा काय आहे, दुर्वाहक आहे. त्याच्यामुळं ही जी बाहेरची कमी झालेलं जे टेम्परेचर आहे किंवा आतमध्ये, कारण ह्या बर्फाचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, आतमधलं जे टेम्परेचर आहे ते 4 डिग्री सेल्सिअस आहे पाण्याचं. त्यामुळं मासे इथं जिवंत राहू शकतात. आतमध्ये जे मासे असतील किंवा वनस्पती असतील ते जिवंत राहू शकतात. आणि हे -50 -30 हे आतमध्ये का जाऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते, तो बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. म्हणून आतमधली उष्णता तो बाहेर जाऊ देत नाही, बाहेरची उष्णता आतमध्ये येऊ शकत नाही. मग त्यामुळं काय होते, आतमध्ये जे जगणारे फिशेस आहे, सॅल्मन मछली वगैरे तुम्ही ऐकलं असेल ते डिस्कवरीवर, सो ते म्हणा किंवा आतमध्ये तुम्हाला वनस्पती म्हणा छोट्या छोट्या, सो त्या तुम्हाला काय होतात, आतमध्ये जिवंत राहताना दिसतात. त्यालाच काय म्हणतो, पाण्याचं आपण असंगत, याला पाण्याचं असंगत आचरण म्हणायचं, याला बर्फाचे दुर्वाहकता म्हणायची. यामुळं आतमध्ये मासे जिवंत राहू शकतात. क्षारतेचा काही संबंध आहे का त्याच्याशी? क्षारतेचा काहीही संबंध नाही. पाणी गोड असो खारं असो, मासे आतमध्ये जिवंत राहणार. त्याच्यामध्ये क्षारतेचा दूरपर्यंत संबंध येत नाही. म्हणून हे रॉंग ऑप्शन आहे. अ आणि ब त्या ठिकाणी बरोबर आहे.
खालीलपैकी कोणते अवयव मानव दान करू शकतो? तर काही अवयव तुम्हाला माहीत असेल, माणूस डोळे दान करू शकतो मेल्यानंतर, त्याच्यानंतर हृदय पण दान करू शकतो, माहीत असेल तुम्हाला. यकृत देखील काही लोकांना माहीत असेल दान करता येते. पण आता भरपूर जणांना प्रॉब्लेम हा असेल, सर त्वचा आणि हाडं दान करता येतात का? तर हो, तुम्ही जिवंतपणी किंवा मेल्यानंतर पण काय करू शकता, तुमची त्वचा दान करू शकता. आणि जी डोनेशन बँक असते, स्किन डोनेशन बँक, तिथं 5 वर्षापर्यंत तुमची त्वचा काय केल्या जाऊ शकते, जिवंत ठेवल्या जाऊ शकते. आता भरपूर लोक असतात म्हणजे ज्यांना सोरायसिस असतो, ज्यांना शरीरावर डाग येत असतात किंवा काही ठिकाणी भाजलेले ते असतात. म्हणजे मग अशा केसेसमध्ये ते जे लोक आहेत, जे जळालेल्या केसेस आहे किंवा ज्यांना सोरायसिस झालेला आहे, ज्यांना स्किन डिसीजेस आहे, मग या स्किन त्यांच्यासाठी काय केल्या जातात, इम्प्लिमेंट किंवा वापरल्या जातात. तसंच जिवंतपणी आणि मेल्यानंतर पण तुम्ही तुमचे काय करू शकता, हाडं दान करू शकता. हा देखील 10वीच्या स्टेट बोर्डामधून उचलून टाकला आहे. तिथे डायग्रामच दिलेली आहे भली मोठी की तुम्ही काय काय दान करू शकता त्या ठिकाणी. तिथून उचललेला हा क्वेश्चन आहे, तुम्ही तो पाहून घ्या. हां, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तांदळाच्या गोल्डन राईस या जातीमध्ये, हे तर मेन्सला दरवर्षी विचारतात, राज्यसेवेला आणि कंबाईनला पण. सो कोणते जीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकण्यात आलेले आहे, तर जीवनसत्व अ, याला रेटिनॉल म्हणतात म्हणे. हे जीवनसत्व अ त्याच्यामध्ये काय केलेलं असते, त्या ठिकाणी त्यांनी ॲड केलेलं असते. खालीलपैकी कोणत्या प्रक्रिया एक्झोथर्मिक आहे? एक्झोथर्मिक म्हणजे काय, उष्णता बाहेर टाकणारा. आता सहज विचार करा, पाण्यापासून बर्फ तयार होणे. पाण्यापासून बर्फ केव्हा तयार होतो? पहा, या जगामध्ये तुम्ही एखादी गोष्ट गरम करू शकता पण ती थंड करू शकत नाही. तुम्ही म्हणाल सर काही म्हणता का, सर गरम करता येतं फ्रीजमध्ये, आम्ही थंड करतो की वस्तू. तर ॲक्च्युली थंड करणे नावाची, जसं म्हणतो ना आपण की बाबा या जगामध्ये प्रकाशाला अस्तित्व आहे, अंधाराला अस्तित्व नाही. प्रकाश नसणे म्हणजेच अंधार, तसं गरम नसणे म्हणजेच थंड असणे. कसं सांगतो तुम्हाला, पहा. समजा आपण असं कन्सिडर केलं की फ्रीज काय करतो किंवा आता AC चालू आहे, AC काय करतो, तर तुमच्या रूममधली किंवा त्या कपाटातली त्या फ्रीजच्या उष्णता काय करतो, बाहेर टाकतो. त्याच्यामुळे टेम्परेचर ॲटोमॅटिक काय होते, त्याचं कमी होते. येतं लक्षामध्ये? तसंच पाणी आहे. मग आता पाणी आहे, त्याचं टेम्परेचर आपण असं म्हणू 40 डिग्री सेल्सिअस आहे पाण्याचं टेम्परेचर. मग ह्या पाण्यातली जर आपण हीट काढून घेतली किंवा ह्या पाण्याने हीट बाहेर टाकली, तर ते काय होऊन जाईल, त्याचं बर्फात रूपांतर होऊन जाईल. हीट बाहेर टाकली, त्याचं 0 डिग्री सेल्सिअस होऊन जाईल, बर्फ होऊन जाईल त्याचा. म्हणजे त्यानं काय केली, हीट बाहेर टाकली म्हणजे एक्झो म्हणजे बाहेर टाकणे. मग ती काय झाली, थर्म म्हणजे उष्णता, एक्झोथर्मिक. येते लक्षात? तसंच जर पाण्यामध्ये तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करत असाल, तर पाण्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ॲड केल्यानंतर पाणी उकळायला लागते. कशामुळं? कारण ती देखील काय आहे, एक्झोथर्मिक प्रक्रिया आहे किंवा उष्मादायी ज्याला म्हणतो आपण, किंवा उष्णता बाहेर टाकणारी ती, आणि जी घेते त्याला आपण एंडोथर्मिक म्हणतो. एक्झोथर्मिक तुम्हाला विचारलेलं आहे, तर दोन्ही प्रक्रिया तुमच्या काय आहेत, एक्झोथर्मिक आहे. येते लक्षामध्ये? हे देखील तुम्हाला मी 10वी स्टेट बोर्डातूनच उचलून टाकलेला केमिस्ट्रीमधला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जीचे मूल्य सर्वाधिक असते? आता भरपूर जणांचं इथं म्हणजे प्रॉब्लेम होतो, त्यांना माहीत असते की जीची व्हॅल्यू काय आहे बाबा, जीची व्हॅल्यू काय आहे, कॅपिटल G M1 M2, एक जनरल फॉर्म्युला आहे, रेडियस स्क्वेअर. म्हणजे युअर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ 2 बॉडीज. म्हणजे ज्या काही बॉडी आहे, ही आहे पृथ्वी, ही आहे तुमची बॉडी. जसं तुम्ही पृथ्वीला स्वतःकडे जशी पृथ्वी तुम्हाला स्वतःकडं ओढते, त्याचप्रमाणे तुम्ही देखील पृथ्वीला स्वतःकडे ओढत असता. फक्त तुमचं ग्रॅव्हिटेशन कमी असते, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन हे तुलनेनं जास्त असते, म्हणून पृथ्वीचं रिअलाईज होते आपल्याला. येते लक्षामध्ये? तुमचं ग्रॅव्हिटेशन तुम्हाला रिअलाईज होताना त्या ठिकाणी दिसत नाही आहे. येते लक्षात? परंतु जेव्हा त्याचा फॉर्म्युला काढतो तेव्हा ह्या दोन्ही बॉडीचं मास त्या ठिकाणी काय केलं जाते, कन्सिडर. आता आर जे आहे ते आहे डिस्टन्स बिटवीन 2 बॉडीज. ह्या बॉडीमधलं डिस्टन्स किती आहे, याच्या लक्षामध्ये? आता ही समजा पृथ्वी आहे, हे पृथ्वीचं सेंटर आहे आणि तुम्ही हे पृथ्वीच्या सरफेसवर उभे आहात. त्याच्या लक्षात? हे झालं पृथ्वीची रेडियस, म्हणजे तुमच्यातलं आणि पृथ्वीतलं अंतर. हे अंतर म्हणजे काय आहे, रेडियस आहे, किंवा आपण असं म्हणू R². याच्या लक्षात? ही तुमची बॉडी आणि हे पृथ्वीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आहे R². आता जनरल आहे की R जर वाढला तर तुमचा G काय होणार, कमी होणार. म्हणजे जर तुम्ही ते बलूनमध्ये बसले, फुग्यामध्ये किंवा पॅराशूटमध्ये, वर उडाले, तर तुम्ही वर जर गेले तर मग काय वाढणार, तुमचा R वाढणार ना. R वाढला की G काय होणार, कमी होणार. किंवा तुम्ही सॅटेलाईटमध्ये जाऊन बसले, आणखी वर जाऊन बसले सॅटेलाईटमध्ये,
तेव्हा पण तुमचा आर काय होणार त्या ठिकाणी वाढणार, इथपासून तर सॅटेलाईटचं अंतर, मग परत जी काय होणार कमी. म्हणजे ह्या ज्या दोन केस आहे, दळणवळण उपग्रह आणि मानवनिर्मित फुग्याने गाठलेली उंची, ह्या दोन्ही केसेस काय इथं नलिफाय होतात. कारण दोन्ही केसमध्ये काय होते, तुमची जी ही आहे ग्रॅव्हिटी जी आहे किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती तुम्हाला काय होताना दिसते, त्या ठिकाणी कमी होताना दिसते. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. आता तुम्ही म्हणाल सर मग ह्याच्या विरुद्ध जर आपण पृथ्वीच्या सेंटरकडे गेलो तर, साहजिक आहे तुम्हाला असं वाटणं सर पृथ्वीच्या सेंटरकडे जर जायला लागलो आपण इथून, तर मग काय होतं, तुमचा आर हा काय होणार, तुमचा कमी होणार. मग आर जर कमी झाला, आतमध्ये जर जायला लागले तुम्ही, तर आर कमी व्हायला लागला तुमचा, तर मग जी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण तसं नसतंय. इथं गंमत अशी आहे, जर तुम्ही इथून इथपर्यंत आले, म्हणजे ह्या सरफेसपासून इथपर्यंत आले जमिनीच्या आतमध्ये, पृथ्वीची जी रेडियस आहे ती जवळपास 6400 किंवा 6372 किलोमीटर आहे. तुम्ही इथपर्यंत आले, समजा 3000 किलोमीटर खाली गेले तुम्ही, 3K किलोमीटर काय झाले तुम्ही खाली गेले पृथ्वीच्या. तर तुम्ही म्हणणार सर खाली गेल्यामुळं आर कमी झाला, तर मग जी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आत्ताच जीचा फॉर्म्युला पाहिला आपण, Gm1m2/r². मग हा जर कमी झाला तर हा वाढायला पाहिजे. पण इथं गंमत अशी आहे की तुम्ही या ठिकाणी आले तर त्याचं जे मास आहे पृथ्वीचं, हे मास पूर्ण पृथ्वीचं न घेता तुम्हाला एवढ्याच पृथ्वीचं घ्यावं लागतं. म्हणजे पृथ्वीचं मास रॅपिडली डाऊन होते. मग मास जर डाऊन झालं तर जी पण काय होणार, पृथ्वीच्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊन होणार. त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये जरी गेले तरी काय होणार, तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार. किंवा 100 किलोमीटर जर आत गेले तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार. मग सर्वात जास्त कुठं असते, तर ती सर्वात जास्त असते पृष्ठभागावर. येते लक्षामध्ये? आणि त्याच्यातही जर तुम्हाला विचारलं की बाबा त्या ठिकाणी तुम्हाला ग्रॅव्हिटी जास्त कुठं पाहायला मिळते, ध्रुवावर पाहायला मिळते की इक्वेटरवर, तर इक्वेटरवर रेडियस काय असते, तुलनेनं जास्त असते. तर जी तुम्हाला इक्वेटरवर कमी दिसतो, म्हणजे खाली ओढणारं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे इक्वेटरवर कमी आहे. त्याच्यामुळेच कदाचित असं आहे की इक्वेटरवर झाडांची वाढ प्रचंड होते. तुम्ही इक्वेटरवरचे माणसं पहा, जे सहसा नेग्रिटो असतात उष्णतेमुळं, त्यांची हाईट पहा तुम्ही कशी असते, प्रचंड उंच त्यांची काय असते हाईट. कारण त्यांचा जी काय असतो खाली ओढणारा त्यांचं हे जे आहे हे त्यांचं कमी असते. हे एक कारण सांगितलं जाते बरं का. आणि तेच जर तुम्ही ध्रुवीय माणसं पाहिले, तुम्हाला बुट्टू दिसतात ते, त्याचं एक कारण ते आहे. म्हणजे सो ध्रुवावर काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो तुमचा जास्त आहे, खाली ओढणारा फोर्स, तुमची वाढच होत नाही. येते लक्षामध्ये? त्याच्यानंतर तुमचं येते लक्षात. सो हे जनरल डिस्कशन आपण त्या ठिकाणी करतोय. जवळपास पूर्ण चॅप्टर डिस्कस झाल्यासारखा इथं झालेला आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या सृष्टीत अतिशय वाईट विपरीत परिस्थितीत जिवंत राहण्याची क्षमता असते, तर ते असते किंगडम मोनेरा. मी मगाशी सांगितलं मोनेरामध्ये बॅक्टेरिया येतात. आता बॅक्टेरिया म्हणजे आज पण काही बॅक्टेरिया जिवंत आहे, परंतु जे अतिशय सुरुवातीला जेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर खूप जास्त होतं, म्हणजे 3.6 बिलियन इयर ॲगो जीवाची उत्पत्ती व्हायला सुरुवात झालं होतं, तेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर प्रचंड होतं. म्हणजे कितीतरी हजारो डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी काय असणार, पृथ्वीचं टेम्परेचर असणार. मग ह्या पृथ्वीच्या टेम्परेचरला काही सूक्ष्मजीव त्यावेळेस तरी त्यांची उत्पत्ती झाली. मग ते सूक्ष्मजीव कोण होते, तर त्यांना आर्की बॅक्टेरिया म्हटलं जाते, आर्किया बॅक्टेरिया. आणि हे आर्की बॅक्टेरियाज कशाचा भाग असतात, तुमच्या मोनेराचा. मोनेरा त्याच्यानंतर आले प्रोटिस्टा, प्रोटिस्टानंतर फंगी, आणि त्यानंतर वनस्पती, त्यानंतर मग प्राणी. माणूस हा सर्वात मॉडर्न आणि डेव्हलप आपण असं म्हणू शकतो कन्सेप्ट आहे. कशाचं, नेचरचं क्रिएचर आहे. म्हणजे येते लक्षात. सो हे असं आर्के बॅक्टेरिया कशाचा भाग असतात, मोनेराचा. म्हणजे ते इव्हन ॲसिडमध्ये पण जगू शकतात, ज्वालामुखीमध्ये पण जगू शकतात, किंवा ज्या ठिकाणी बिलकुल ऑक्सिजन नाही आहे समुद्राच्या तळाशी, तिथं देखील ते काय करू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. ती त्यांची क्वालिटी असते. उकळत्या पाण्यात देखील ते राहू शकतात. मॅमिलिया, तर तुम्हाला माहीत असेल, हा नेहमी विचारतात प्रश्न, म्हणजे इन जनरल हा प्रश्न विचारतात. सो मॅमिलिया कोण आहे याच्यापैकी, तर वटवाघूळ आहे. कारण वटवाघूळ असा पक्षी आहे जो अंडे देत नाही. याच्या लक्षात, ते व्हिव्हिपेरस वगैरे म्हणतात त्याला. सो ते जे आहे ते अंडे देत नाही, त्या ठिकाणी डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. हा असा एकमेव प्राणी जीर्णपेशींना स्वतःच्याच विकारांनी मारण्याचे काम करत असल्याने कोणत्या पेशी अंगकाला आत्मघातकी पेशी म्हणतात. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते म्हणजे लायझोझोम्स. हे मायटोकॉन्ड्रिया जे आहे, यांना मायटोकॉन्ड्रियाला त्या ठिकाणी पॉवर हाऊस ऑफ बॉडी म्हटलं जाते, कारण ते शरीरामध्ये एनर्जी क्रिएट करण्याचं काम करत असतात. त्याचप्रमाणे लयकारिका जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात, वेगवेगळे ॲसिड्स असतात,
त्यानंतर पाणी पण असते, हायड्रोलायटिक बॅलन्स म्हणतात, त्यासाठी पाणी देखील असते त्याच्यामध्ये. सो या सगळ्या गोष्टींचा वापर करून काय करतात, ज्या होस्टाईल पेशी आहेत ज्या आपल्या बॉडीमध्ये येत आहेत, समजा बॅक्टेरिया असू द्या, व्हायरसेस असू द्या, त्या सर्वांना किल करण्याचं काम त्या ठिकाणी काय करत असतात, लयकारिका करत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, जर एखाद्या वेळेस जर पेशीला इन्फेक्शन झालं आणि पेशी त्याच्यामध्ये स्पॉइल व्हायला लागली तर त्यावेळेस देखील या लयकारिका काय करत असतात पूर्णपणे. मग असं जर झालं की पेशीमध्ये एखादं जर पॉयझनस कंटेंट आला किंवा पेशी जर त्या स्पॉइल व्हायला लागल्या किंवा बाहेरून एखादा अटॅक झाला बॅक्टेरियाचा, तर मग जर समजा त्या बॅक्टेरियाला किंवा त्या पॉयझनला हे जर संपू शकले नाही तर ते स्वतः काय होतात, बस्ट होतात, फुटले की त्यातले एन्झाईम्स जे आहेत जे अतिशय हानिकारक असतात, म्हणजे ते एन्झाईम म्हणा किंवा पाणी म्हणा किंवा त्या ठिकाणी ऍसिड्स म्हणा, ते सगळे ऍट अ टाइम बाहेर येतात आणि पूर्ण पेशीच काय करून टाकतात, संपवून टाकतात. इन जनरल आपण म्हणायचं झालं तर त्याला आपण म्हणू शकतो की तू मेरी नाही हो सकती तो मैं तुम्हें किसी का नहीं होने दूंगा. सो त्या टाइप मधली याची टेंडन्सी असते लयकारिकेची. जर समजा मी बॅक्टेरियाला मारू शकलो नाही तर मी स्वतः काय करणार, स्वतःला संपवणार. सो त्या असतात लयकारिका. रायझोसोम्स जे असतात ते प्रथिनांचं सिंथेसिस करत असतात, प्रथिनांची निर्मिती करत असतात आणि रायबोसोम्सचं उगम जे आहे स्थान ते आहे अंतर्द्रव्य जालिका. गोष्टी मॉडिफाय करण्याचं काम करत असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो हे असं. सो पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. लोहित रक्तकणिका आरबीसीच्या बाबतीत खालील विधाने, डब्ल्यूबीसी आणि आरबीसी परफेक्ट करून घ्यायचं तुम्ही, रक्तामध्ये फार महत्वाचं आहे. आरबीसीचं काम काय आहे, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, हिम आणि ग्लोबिन, हिम म्हणजे लोह, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. सो हिमोग्लोबिन त्यामध्ये असते. ते हिमोग्लोबिन काय करत असते की तुम्ही जो ऑक्सिजन घेतलेला आहे तो ऑक्सिजन पेशीपर्यंत नेऊन देण्याचं काम कोण करत असते, आरबीसी मधलं हिमोग्लोबिन करत असते. सो पेशींना ऑक्सिजन पुरवणे याचं सर्वात महत्वपूर्ण काम कोण करत असतात, आरबीसीच करत असतात किंवा आरबीसी मधले हिमोग्लोबिन करत असतात. येतं लक्षात. सो आता त्यांनी खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत आरबीसी बद्दल. यांच्या कमतरतेमुळे रक्ताचा कॅन्सर होतो, चुकीचं आहे. यांच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो, लक्षात घ्या. याच्या लक्षामध्ये. सो नॉर्मली स्त्रियांमध्ये तुम्हाला, म्हणजे भारतामध्ये 70% स्त्रियांमध्ये तुम्हाला किंवा मुलींमध्ये अॅनिमिया नावाचा आजार तुम्हाला पाहताना मिळतो आपल्याला, किंवा त्यांच्यामध्ये अॅनिमिया नावाचा आजार असतो. मेन्स्ट्रुअल सायकलमुळे सतत त्यांचं रक्त जात असते मंथ एंडला. त्याच्यामुळं गोष्ट अशी असते की रक्त गेल्यामुळे त्यांच्या शरीरात डिफिशियन्सी ऑफ आरबीसीज निर्माण होऊन जाते आणि ती डिफिशियन्सी ऑफ आरबीसीज निर्माण झाल्यामुळे तुम्हाला काय दिसते, त्या ठिकाणी त्यांना अॅनिमिया होताना दिसतो. म्हणून आरबीसीच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो, याच्या लक्षामध्ये. सो त्यानंतर द्विअंतर वक्राकार असून त्यांच्यात केंद्रक आढळून येत नाही, हे बरोबर आहे. डबल हेलिक्स त्याचा, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो बिन शेप त्या असतात अशा. त्या थोड्याशा काय असतात, बिन शेप असतात, त्याच्यामध्ये केंद्रक नसते. एक्सेप्शन आहे बरं का, उंटाच्या आरबीसी मध्ये केंद्रक असते, बाकी आरबीसी मध्ये केंद्रक नसतात. आणि याचा शेप असा का असतो, कारण सर्वात जास्तीत जास्त त्याला सरफेस एरिया ऑक्युपाय करायचा असतो, जेणेकरून जास्तीत जास्त ऑक्सिजन काय झाले पाहिजे, त्याला अटॅच झाले पाहिजे. म्हणून त्याचा बिन शेप तुम्हाला दिसतो, द्विअंतर वक्राकार ज्याला म्हणतो आपण, याच्या लक्षामध्ये. सो डबल कॉन्केव त्याला म्हणू शकतो, हे बघा हे असं डबल अंतर वक्राकार. त्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता डब्ल्यूबीसी वाढवत असतात बरं का. म्हणजे आता देखील बघा ना, कोविड-19 जर तुम्हाला शरीरामध्ये जर तुम्हाला बाधा झाली तर मग अशा वेळेस तुमची डब्ल्यूबीसी जी आहे ती टीम आहे, म्हणजे तुमची इम्युनिटी आहे, ते त्या व्हायरसेसच्या विरुद्ध लढत असतात. सो ते त्याच्या ठिकाणी येते, त्याच्यामध्ये त्यामुळे हे डब्ल्यूबीसीचं आहे, हे पण डब्ल्यूबीसीचं आहे. मग आरबीसीसी रिलेटेड योग्य विधान कोणतं आहे, तर फक्त ब तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. पहा, तुमची जे वनस्पती आहे किंवा किंगडम प्लॅन्टिया आपण ज्याला म्हणतो, किंगडम प्लॅन्टिया. आता ह्या किंगडम प्लॅन्टियाचे तुम्हाला वेगवेगळे, त्याच्यामध्ये वेगवेगळे फायलम तुम्हाला पडताना दिसतात, त्याचे वेगवेगळे पार्ट आहे इव्होल्युशन नुसार. जे सर्वात आदिम होते, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल टेरिडोफायटा, त्याच्यानंतर ब्रायोफायटा, त्यानंतर जिम्नोस्पर्म, त्यानंतर अँजिओस्पर्म. सो आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी. अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी म्हणजे काय, सो अनावृत्त जिम्नोस्पर्म. तर लक्षात ठेवा, अनावृत्तबीजी म्हणजे त्यामध्ये बीज नसते असं नाहीये बरं का. अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी ह्या दोन तुम्हाला व्यवस्थित अभ्यास. याच्यावर ब्रायोफायटावर आयोगाने एकदा क्वेश्चन विचारलेला आहे, टेरिडोफायटावर पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे.
सो जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म व्यवस्थित करून ठेवा. पहा, जिम्नोस्पर्म आधी होते, म्हणजे हे कसं आहे की सुरुवातीला असे काही म्हणजे होऊन गेल्या वनस्पती की ज्यांच्यामध्ये तुम्हाला मुळे दिसत नाही, खोड आणि पानं दिसत नाही. हे 3 फार महत्वाचे घटक असतात. पहा, म्हणजे वनस्पती डेव्हलप आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याची मुळं पाहिले पाहिजे तुम्ही, त्या वनस्पतीमध्ये खोड आहे का पाहिलं पाहिजे, आणि पानं आहे का ते तुम्हाला सगळे ह्या दोघांमध्ये पाहायला मिळतं. म्हणून हा सर्वात डेव्हलप प्रकार आहे तुमचा वनस्पतीचा. पण याच्यापेक्षा डेव्हलप अँजिओस्पर्म आहे, म्हणजे आवृत्तबीजी आहे. अनावृत्तबीजीमध्ये सगळं असते, फक्त त्यांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना फुलं येत नाही, त्यांना फुलं येत नसतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्यामध्ये बिया असतात, पण त्या बिया फळाच्या बाहेर असतात. तुम्ही पाहिले असतात याचे फळं असतात असे, आणि बाहेरून अशा बिया लागलेल्या असतात. येते लक्षात? याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला कोणते झाडे येताना दिसले आहेत, इथे दिलेले आहेत बघा, सायकस, पायनस. त्याच्यानंतर तुम्ही जर तिकडं इथे गेलेले असाल म्हणजे सहसा थंड हवेच्या प्रदेशात, तिथे उष्णता पण नसते, पाण्याची कमतरता असते, म्हणून या झाडांचा विकास व्यवस्थित होत नाही. म्हणून तुम्हाला ह्या वर्गातले जिम्नोस्पर्म मधले झाडं तिथे तुम्हाला पाहायला मिळतात मॅक्झिमम, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते कोनिफेरस म्हणतो आपण. कोनिफेरस म्हणजे सूचीपर्णी, त्या प्रकारचे आपण तिथं वृक्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. येते लक्षात? किंवा तुम्हाला ओळखीतलं एक्झाम्पल सांगायचं, स्ट्रॉबेरी पाहिलं असेल तुम्ही. स्ट्रॉबेरी असं फळ आहे की ज्याच्या बिया काय असतात, फळाच्या बाहेरून असतात. येते लक्षात? सो जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे काय, ज्याच्या बिया फळाच्या आतमध्ये येतात. नॉर्मली आपण आंबा खातो किंवा शेंगा असतील काही, ज्यामध्ये फळाच्या आतमध्ये तुम्हाला काय असताना दिसत आहे, बिया असताना दिसत आहेत. यांच्यामध्ये फुलं पण लागतात, फळं पण लागतात, आणि हे वेल डेव्हलप असतात. येते लक्षामध्ये? आता यांनी काय विचारलेलं आहे ते पाहू. अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती होत नाही. चुकीचं आहे, होते, पण काय, फळाच्या बाहेर होते. अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये परागीकरण क्रिया हवेमार्फत घडून येते. बरोबर आहे. त्या बिया काय होतात, हवेने उडतात आणि त्यांचं परागीभवन घडून येते. सायकस, पायनस हे अनावृत्तबीजीचे एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. याचं लक्षात? मागच्या टेस्टमध्ये आपण त्याचं चित्र टाकले होते, ओळखा म्हटलं होतं, कशा कोणत्या झाडांची चित्र आहेत ते. याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये टाकलेलं आहे. याचं लक्षात? पुढे जाऊया आता आपण. डीएनए आणि आरएनए. आता हे काही खूप लवकर, म्हणजे हा टॉपिकच तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगावं लागेल. डीएनए आरएनए काय असते, खूप डिटेलमध्ये जावं लागेल. मी इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, डीएनए जो असतो आपला, म्हणजे तुम्ही नॉर्मली असं पाहिलं असं, आपण असं म्हणू डीएनए आणि आरएनए. हे डबल हेलिक्स असतो, तो सिंगल हेलिक्स असतो. याचं लक्षात? याचं लक्षात? सो हे असं, याच्यामध्ये वेगवेगळे बेस असतात, त्याला फॉस्फोरस बेस म्हणतात. म्हणजे त्यानंतर इथं देखील असतात. त्यामध्ये 2 महत्वाचे बेसेस आहेत, प्युरिन आणि पायरिमिडीन. सो असे 2 आहेत त्याच्यामध्ये. सो याच्यामध्ये पायरिमिडीन मध्ये तुम्हाला वेगवेगळे कंपोनेंट दिसतात. ते म्हणजे इथं ए, टी, जी, सी, हे असे एकमेकाला कनेक्ट असतात. त्यामधील पायरिमिडीन बेस म्हणजे कोणता बेस तुमचा, म्हणजे एक सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. आणि तेच म्हणजे ॲलिनिन आणि ग्वानिन जर म्हटलं तर ते कशामध्ये येणार, प्युरिन मध्ये येणार तुमच्या. सो सध्या मी शॉर्ट मध्ये तुम्हाला एवढंच सांगू शकतो. हा टॉपिक जोपर्यंत तुम्हाला डिटेल मध्ये कळणार नाही, त्या तोपर्यंत तुम्हाला त्यांचं नेमकं काम काय असते, ते का असे एकमेकाला, एटीजीसी काय भानगड आहे, हे एकमेकाला हायड्रोजन बॉन्डिंग असते, मग ते हायड्रोजन बॉन्डिंग काय, आणि आयवानी त्यावर डिटेल क्वेश्चन विचारलेले आहे. किंवा इथं काय कनेक्ट असते, किंवा इथं काय कनेक्ट असते. त्याच्यामध्ये परत शुगर फॉस्फेट ग्रुप असतो. तो शुगर फॉस्फेट ग्रुप म्हणजे काय, डीएनएचं काम, आरएनएचं काम काय असते. सो त्याचा आपण काय करू, एक सविस्तर व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काय येणार, आणखी डिटेलमध्ये आयडिया येणार. सध्या एवढंच लक्षात ठेवा, पायरिमिडीन बेसमध्ये काय येते, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल, आणि प्युरिन मध्ये ॲलिनिन आणि ग्वानिन येताना दिसतात तुम्हाला. पुढे जाऊया आपण. वितळतात, फ्यूज. बघा, फ्यूज कुठं वापरतात, पहा. नॉर्मली की तुमच्या घरी जर अचानक जास्त इलेक्ट्रिसिटी आली किंवा जास्त व्होल्टेज आलं तर तुमच्या घरातले उपकरण काय होऊ नये, ब्लास्ट होऊ नये म्हणून काय केलं जाते, वितळतार लावल्या जाते. वितळतार म्हणजे तुम्ही पाहिली असेल ते फ्यूज म्हणतो आपण, त्याला 3 रुपयाचा मिळतो, आपण ह्याला काय म्हणू, फ्यूज म्हणतो. आता फ्यूजचं काम काय असते, जर जास्त उष्णता आली याच्यामध्ये, जर जास्त उष्णता जास्त इलेक्ट्रिसिटी किंवा व्होल्टेज आलं तर ऑटोमॅटिक काय होत असते की याची हे जर वाढलं व्होल्टेज किंवा त्याच्यातून पास होणारं जर करंट जर वाढला तर ऑटोमॅटिक याचं टेम्परेचर काय होणार आहे, तारेचं वाढणार. आणि मुद्दाम याचा वितळण बिंदू काय असतो, कमी, म्हणजे लवकर वितळला पाहिजे. म्हणजे जास्त इलेक्ट्रिसिटी आलं की हे वितळणार, वितळलं की काय होणार, हे कट होणार. कट झालं की काय होणार, ऑटोमॅटिक मग सप्लाय जो आहे तो बंद होऊन जाईल. म्हणजे जास्त आलेला सप्लाय जो आहे, सरप्लस सप्लाय, तो इथून जाऊ शकणार का, हे कट झाल्यामुळे नाही. म्हणून याचा वितळण बिंदू काय असला पाहिजे या फ्यूजच्या तारेचा, सो फार कमी असला पाहिजे. इथं काय म्हटलेलं आहे, अति उच्च द्रवणांक म्हटलेलं आहे, म्हणजे हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आणि हे पॅरलल मध्ये जोडलेलं नसते, म्हणजे उपकरणाला हे कशामध्ये जोडलेलं असते, सिरीज मध्ये.
तरच तो वायर फुटणार. पॅरलल मध्ये काय होणार, मग करंट डिवाइड होणार. डिवाइड नाही झाला पाहिजे, करंट ऍड झाला पाहिजे. येतं लक्षात? म्हणून काय केलेलं असते त्याला, त्या ठिकाणी तुम्हाला ती सिरीज मध्ये जोडताना दिसतात. इथं काय दिलेलं आहे, त्यांना समांतर जोडणीत दिलेलं आहे, ते चुकीचं राहील. म्हणजे दोन्ही विधान काय या ठिकाणी अयोग्य आहे. बघा, खालीलपैकी कोणता गट डायसॅक्राइड म्हणून ओळखला जातो? पहा, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड असे वेगवेगळे ग्रुप पडतात. तुम्ही जे खात असता त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट असतात त्याचे हे ग्रुप पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड. पॉलिसॅक्राइड म्हणजे स्टार्च. आता याचा तुमचा डिटेल अभ्यास असला पाहिजे. मोनोसॅक्राइड म्हणजे काय काय येणार त्याच्यामध्ये, किंवा डायसॅक्राइड. तर मी याचा एक कोड लक्षात ठेवला, सुमाल्या. सु म्हणजे सुक्रोज, मा म्हणजे माल्टोज आणि ला म्हणजे लॅक्टोज. याचं लक्षात. उरलेले जे आहे, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आहे, त्याच्यानंतर गॅलॅक्टोज आहे आणि लॅक्टोज आहे. ग्लुकोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज, हे जे आहे ते कशामध्ये येणार, मोनोसॅक्राइड. तुम्ही जेवढा हेवी खाल म्हणजे पॉलिसॅक्राइड खाल तेवढं पचायला जड असते. म्हणून बघा, बटाटे लवकर पचत नाही. लोक उपासाला तेच खातात, म्हणजे बटाटे, रताळे. त्याच्यानंतर हे जे मका, हे लवकर पचत नाही, कारण हे पॉलिसॅक्राइड असतात. त्याच्यामुळे लवकर पचतात तुमचे डायसॅक्राइड. आपण मॅक्झिमम जे जेवण खातो, समजा धान्य खातो, धान्यामध्ये काय असते, माल्टोज. आणि आपली पचन प्रक्रिया म्हणजे काय, सो याचं सिम्प्लिफिकेशन करणं म्हणजे आपल्या ज्या पेशी असतात त्या पेशींना स्वतःचं कामकाज चालवण्यासाठी मोनोसॅक्राइडची गरज असते. म्हणून आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करत असते, पॉलिसॅक्राइडचं डायमध्ये आणि डायसॅक्राइडचं मोनोसॅक्राइडमध्ये रूपांतर करत असते. मग हे जे आहे, समजा सुक्रोज आहे, सुक्रोजचं रूपांतर कशात होणार नंतर, मग सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होणार. याच्या लक्षामध्ये ते तुम्हाला पाठ करावं लागणार. सुक्रोजचं रूपांतर कशात होते, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये. माल्टोजचं 2 ग्लुकोज मध्ये रूपांतर होते. त्याच्यानंतर लॅक्टोजचं कशात होते, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये होते. याच्या लक्षामध्ये. सो डायसॅक्राइडचं रूपांतर मोनोसॅक्राइड. मग मोनोसॅक्राइड काय, डायसॅक्राइड काय, पॉलिसॅक्राइड काय, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. मी शॉर्टकट लक्षात ठेवला होता. मी तुम्हाला टेक्निकली पण सांगितलेलं आहे आणि शॉर्टकट पण सांगितलं आहे. तो तुम्ही एक्झामच्या दृष्टीने काय ठेवणं गरजेचं आहे लक्षात. सुमाल्या म्हणजे सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे काय म्हणून ओळखल्या जातात, डायसॅक्राइड म्हणून ओळखल्या जातात. खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. विधान 2020 या वर्षातील एप्रिल, मे, जून या ते माहित असेल तुम्हाला की सध्या जीडीपीचा रेट काय झालेला आहे, आपला घसरलेला आहे. याच काळात जीडीपी मध्ये घसरण प्रामुख्याने हे उत्पादन, हॉटेल सगळं बंद पडलंय ना कोविडमुळे. त्यामुळे ऑब्वियस आहे शेती क्षेत्र फक्त तुम्हाला काय दिसते, प्रॉफिट मध्ये दिसते. तुम्हाला काय दिसतोय, शेती क्षेत्रातील वाढीचा दर मात्र काय दिसतो, नॉर्मली अपेक्षित आहे 4% असला पाहिजे, पण तरी तुम्हाला तो किती दिसला, 3.4. कारण यावर्षी पाऊस खूप चांगला झालेला आहे. सो येत्या लक्षामध्ये. सो हे असं हे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, पण इकॉनॉमिक्स मध्ये येते म्हणून मी एक क्वेश्चन तो टाकलेला आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सहसा करंट रिलेटेड टाकतात. तुम्हाला आयआयटी पण विचारू शकतात. म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणतो आपण, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणतो. पहा, याच्यामध्ये काय केलं जाते, बाकीचे जे निर्देशांक आहे ते वस्तूच्या किमती लक्षात घेतात. त्यामुळे वस्तूच्या जर किमती वाढल्या मित्रांनो तर ऑब्विसली आहे तो इंडेक्स पण वाढत जाईल. पण आयआयपी तसा नाही आहे. म्हणजे हा एवढा चांगला निर्देशांक आहे की याच्यामध्ये वस्तूचं वजन विचारात घेतल्या जाते किंवा वस्तूचं वजन या ठिकाणी विचारात घेतल्या जाते. त्यानंतर काही वस्तूंचा व्हॉल्यूम विचारात घेतला जातो, काही वस्तूंची त्या ठिकाणी लेंथ विचारात घेतल्या जाते. सो हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटते. कशामध्ये, औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये. आता हा निर्देशांक काढतात कसा, तर विविध क्षेत्रामध्ये विविध उद्योगांचं मिळून काय केला जातो, हा निर्देशांक काढला जातो. पण त्याच्यामध्ये 40% वेटेज असणारे 8 महत्वाचे सेक्टर आहेत, ज्याला आपण कोर सेक्टर म्हणतो, म्हणजे गाभा क्षेत्र म्हणतो. तर ते 8 सेक्टर तुम्हाला पाठ करावे लागतील बरं का. म्हणजे मी इथं टाकलेले नाही आहेत, पण तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने पाठ करावे लागतील. त्या 8 सेक्टर मध्ये सर्वात महत्वाचं आहे रिफायनरी. सर्वात महत्वाची, मी कसं लक्षात ठेवलं सांगतोय, 8 क्षेत्र सर्वात महत्वाची आहे रिफायनरी. मग रिफायनरीसाठी काय लागणार, म्हणजे रिफाईन काय करणार रिफायनरी, तर क्रूड ऑइल करणार. क्रूड ऑइल काय करणार, रिफाईन करणार. मग आता जर मला रिफायनरी बांधायची असेल, काय काय पाहिजे माझ्याकडे, सिमेंट पाहिजे. रिफायनरी तेल शुद्ध करायचं आहे तर काय पाहिजे माझ्याकडे, कोल पाहिजे. कोल नसेल तर माझ्याकडे काय पाहिजे, त्या ठिकाणी कोल त्याच्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी पण माझ्याकडे पाहिजे.
इलेक्ट्रिसिटी आहे तरच माझं काम चालू शकेल त्याच्यामध्ये. किंवा ह्याच्यामध्ये जर बनवायची असेल तर स्टील माझ्याकडे पाहिजे, पोलाद माझ्याकडे पाहिजे, सिमेंट माझ्याकडे पाहिजे. आणि याच्यातून जो प्रोडक्ट बाहेर निघणार आहे रिफायनरी मधून, तो ऑब्विसली टॉप प्रोडक्ट काय असणार आहे, नॅचरल गॅस, आणि बाय प्रोडक्ट फर्टिलायझर बाहेर निघतात. मग आता हे 8 झाले की नाही बाबर, 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 सेक्टर काय ओळखल्या जातात, कोर सेक्टर म्हणून ओळखल्या जातात. आणि याचा वाटा किती आहे, 50% आहे का हो, नाही 40%. लक्षात ठेवा, हे सगळे सेक्टर सध्या घट्यात आहेत एक्सेप्ट 1, ते म्हणजे कोल सेक्टर. सो लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारू शकतात. फक्त आणि फक्त लॉकडाऊन मध्ये कोल सेक्टरचाच विकास झालेला आहे बरं का, बाकी सगळे सेक्टर सध्या लॉस मध्ये. सर्वात लॉस मेकिंग स्टील उद्योग आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा फॅक्च्युअल आहे. सध्या याच्यावरून खूप सध्या वादंग माजतोय, म्हणजे ऍग्रिकल्चर बिल सध्या गव्हर्नमेंटने 3 ऍग्रिकल्चर बिल पास केले, म्हणून अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण खूप गाजत आहे. सध्या मोदी गव्हर्नमेंट असं आहे की त्यांचे अलाईज एक एक सोडून चाललेले आहेत. त्यामुळे हे एकदम हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये देखील हे आंदोलन गाजत आहे. तर आपल्याला पॉलिटिकली काही घेणं देणं नाही, पण इकॉनॉमिक सेक्टरमध्ये हे 3 बिल काय होते, तर मी काय करतो, एक एक बिल काय करतो तुम्हाला करंट अफेअर मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, 3 जून 2020 रोजी वन इंडिया वन ऍग्रिकल्चर मार्केट हे कशासाठी, तर तुम्ही जे एपीएमसी असतात किंवा बाजार असतात, कृषी बाजार किंवा कृषी उत्पन्न समिती, त्याच्या बाहेर देखील तुम्ही काय करू शकता, शेतकरी आता तुमचा माल विकू शकता. येते लक्षात, तुम्ही तर म्हणणार हे चांगलं आहे, मदत दलाल येणार नाही वगैरे वगैरे वगैरे, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण भरपूर क्रिएट होणार आहे. ऍग्रिकल्चरचं कशा प्रकारे प्रायव्हेटायझेशन होणार आहे या बिलांमुळे, हे देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सध्या एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, कृषी माल जिथे अधिक दर मिळेल तिथे विकण्याचा शेतकऱ्यांना ह्या यांनी काय मिळणार आहे, सध्या अधिकार मिळणार आहे. हा फॅक्च्युअल आहे. 27 डिसेंबर 1945 मध्ये IMF ची स्थापना झाली. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड शॉर्ट टर्म लोन देत असते. जे राष्ट्र बुडायला लागले, ज्यांची इकॉनॉमी डबघाईला आलेली आहे, अशा सर्व राष्ट्रांना IMF काय करत असते, लोन देत असते. येते लक्षात. सो त्याची स्थापना ही ब्रिटेनवूड नावाचा एरिया आहे. त्या ब्रिटेनवूड नावाच्या एरियात अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC जे आहे त्या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे, ब्रिटेनवूड नावाच्या ठिकाणी. म्हणून तिथे ज्या स्थापना झालेल्या 2 संस्था आहेत, IMF आणि IBRD. IBRD इज द पार्ट ऑफ वर्ल्ड बँक. याच्या लक्षामध्ये इंटरनॅशनल बँक फॉर रिस्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट, रिस्ट्रक्चरिंग अँड डेव्हलपमेंट. आणि IMF काय आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ते एकाच ठिकाणी स्थापन झालं, एकाच दिवशी स्थापन झाले, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, ब्रिटेनवूड भगिनी. आणि दुसरं म्हणजे जरी स्थापना याची 1945 ला असली तरी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 1947 पासून झालेली आहे. फॅक्च्युअल आहे. वित्तीय साक्षरता फॅक्च्युअल आहे. हा वित्तीय साक्षरता RBI ने आठवडा म्हणून आता नुकताच काय केलेला आहे, त्याला सेलिब्रेट केलेला आहे. गरीब कल्याण रोजगार अभियान, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील खगाडिया जिल्ह्यातील तेलिहार गावातून गरीब कल्याण रोजगार अभियान काय केलेलं आहे, सुरू. बरोबर आहे. टाळेबंदीच्या काळात स्वगृही परतलेल्या मजुरांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बरोबर आहे. जवळपास 1.75 लाख कोटी सरकारने जाहीर केले होते, जेव्हा मायग्रेटरी मजूर स्पेशली बिहार आणि UP, म्हणजे त्यामध्ये 6 राज्य आहेत, बिहार, UP, छत्तीसगड, त्याच्यानंतर झारखंड, असे जे 6 राज्य आहेत जिथून मायग्रेशन होतात आणि ते स्वगृही परतलेले आहेत, तिथंच त्यांना काय करायचे, जॉब द्यायचे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त पंतप्रधानांनी एम्फसाइज कशावर केलं, तर त्यांना ब्रॉडबँड देणार आहे म्हणे आम्ही खेड्यामध्ये. सो ते त्याच्यामध्ये 125 दिवसांसाठी काय देणार आहेत, त्यांना सरकार रोजगार देणार आहे. त्याच्यामध्ये सर्वच विधानं काय या ठिकाणी बरोबर आहेत. आत्मनिर्भर भारत मध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का. मला असं वाटतं की याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. मेन्स मध्ये तर 100% याच्यावर क्वेश्चन विचारतात, प्रिलिम मध्ये पण विचारला जाईल. आणि हमखास पोरांचं चुकते बरं का. बघा 3 प्रकारचे 4 प्रकारचे म्हणावं, M, S, M आणि एक लार्ज असतो म्हणजे प्रकार. सो याच्या डेफिनेशन असतात. याला म्हणतात मायक्रो सेक्टर, MSME, याच्यामध्ये मायक्रो, याच्यामध्ये स्मॉल, हे म्हणजे मीडियम. इथं 100% फसते माणूस. त्यांना लघु म्हणजे लयच लघु वाटायला लागते पोरांना. लघु म्हणजे 2-4 लाखाचं असेल बाबा काही, तर असं नाहीये. मायक्रो उद्योग म्हणजे काय, तर 5च्या पटीत लक्षात ठेवायचं. तुमचं 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, पण उलाढाल मात्र कितीची झाली पाहिजे, 5 कोटीची टर्नओव्हर तुमचा असला पाहिजे. याचं लक्षात, 1 कोटीची तुमची काय असली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट. या विरुद्ध 10 कोटीची तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमचा लघु उद्योग आहे, परंतु तुमचा टर्नओव्हर किती असला पाहिजे, 5च्या पटीत 50 कोटी असला पाहिजे. आणि 20 कोटीची इथं काय पाहिजे, मीडियम साठी 20 कोटीचं तुमची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि त्याचा टर्नओव्हर किती असला पाहिजे, 100 कोटी, तर तुम्ही मीडियम मध्ये आहे. आणि त्याच्यावर असेल तर लार्ज मध्ये. ही नवीन डेफिनेशन आहे. मागच्या जे आपण म्हणतो ना, जे सध्या
आपलं बजेट जाहीर झालं त्याच्यामध्ये हे डेफिनेशन चेंज करण्यात आलं आणि हे तुम्ही एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. बघा एक पुस्तक आलेलं आहे नवीन मार्केटमध्ये, त्यात काही टॉपिक म्हणजे स्पेशली पॉवर्टी मला फार आवडला, काही म्हणजे मोर अपडेटेड म्हणावं लागेल त्यांना. बघा एक परिवर्तनचे कोणीतरी राठोड सर म्हणून आहे, त्यांनी ते पब्लिश केलं पुस्तक, मी ते वाचलं, त्याच्यामधूनच मी हे क्वेश्चन सेट केलेले आहे. काही याच्यात ते क्वेश्चन सेट केलेले आहे कारण ते पुस्तक अपडेटेड आहे. आता दीपस्तंभचं पण अपडेटेड येणार आहे सध्या पुस्तक. सो त्याच्यामधला अपडेटेड डाटा फक्त तुम्ही काय करणं गरजेचं आहे, रिवाइज करणं गरजेचं आहे. कारण जुना डाटा विचारून आयोग पण आता बोर झालेला आहे, म्हणून ते काय करू शकतात, नवीन याच्यावर जास्त विचारू शकतात. म्हणून मी देखील क्वेश्चन काय केलेले आहे, सगळे नवीन डाटावर टाकलेले आहे. सो तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. एमएसएमई सेक्टरच्या नवीन डेफिनेशन काय आहे ह्या तुम्ही एकदा पाठ करून घ्या. दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक समित्या गठीत झाल्या. 60च्या दशकामध्ये दांडेकर रथ समिती, मिनास कमिटी, त्याच्यानंतर दत्ता आणि मार्टिन कमिटी, त्याच्यानंतर डिकोस्टा कमिटी, अशा भरपूर कमिटीज अपॉइंट झाल्या. त्यापैकी एक अशी कमिटी होती, फार कमी लोकांना माहित असते, येतं लक्षात, परिवर्तनच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, मॉन्टेक्सिंग अहलुवालिया कमिटी. ही जी कमिटी आहे ही वर्ल्ड बँकेनं अपॉइंट केली होती किंवा वर्ल्ड बँकेने जो सर्वे केला होता त्यामध्ये हा अध्यक्ष होता मॉन्टेक्सिंग अहलुवालिया. त्यानं सांगितलं होतं 15 आणि 20 ग्रामीण भागामध्ये 15 रुपये कमावणारा महिन्याला आणि शहरी भागामध्ये 20, त्याच्यापेक्षा कमी कमावणारा काय म्हणा वर, कधी 1960-61 मध्ये. म्हणून तो क्वेश्चन विचारला की खालीलपैकी कमिटी कोणती आहे जी वर्ल्ड बँकेने काय केलेली आहे, अपॉइंट केलेली आहे, तर ती आहे मॉन्टेक्सिंग अहलुवालिया कमिटी. येते लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. सोपं आहे हा क्वेश्चन, जास्त डिस्कस करण्याची गरज नाही. प्राथमिक क्षेत्र म्हणजे ज्यामध्ये काय होत असते, उत्पादन होत असते. मग याच्यामध्ये काय आहे ना, संगणकाची निर्मिती, संगणकाच्या सॉफ्टवेअरची निर्मिती म्हटलो का मी, नाही हार्डवेअरची निर्मिती. प्राथमिक क्षेत्रामध्ये खाणकाम आहे ना, जे प्रोडक्शन आहे, शेती आहे त्याच्यामध्ये, खाणकाम आहे त्याच्यामध्ये, मायनिंग म्हणतो, फिशरी आहे त्याच्यामध्ये, वन उत्पादन आहे, हे सगळे कशात येणार, प्राथमिक क्षेत्रात. मग आता जर वस्तू निर्माण करायची आपल्याला इंडस्ट्रियल, ते सेकंडरी सेक्टरमध्ये येणार, म्हणजे संगणकाची निर्मिती. चतुर्थ सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर, पण चांगला हाय क्वालिटी सर्व्हिस, त्यामध्ये काय येणार, माहिती आणि तंत्रज्ञान, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. पंचम क्षेत्र म्हणजे अतिशय वेल डेव्हलप डिसिजन मेकिंग बॉडीज, पंतप्रधान आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला IAS IPS ऑफिसर दिसतात, ते कशामध्ये जातात, पंचम क्षेत्रामध्ये जातात. खालीलपैकी कोणत्या सरकारचे उत्पन्न हे भांडवली उत्पन्न म्हणून गणल्या जाईल. आता पहा, सरकारचे जे उत्पन्न आहे किंवा सरकारचं जे इन्कम आहे त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कॅपिटल इन्कम आणि दुसरं म्हणजे रेव्हेन्यू इन्कम. बघा, कॅपिटल इन्कम म्हणजे असं इन्कम जे सरकारला एकदा म्हणजे सरकारला जे जर इन्कम मिळालं तर ते सरकारला काय करावं लागते, परत द्यावे लागते. फॉर एक्झाम्पल सरकारने कर्ज घेतलं तर ते कर्जाची सरकारला परतफेड करायची आहे, किंवा एखाद्याने कर्ज वापस केलं पण सरकारने त्याला कधीतरी कर्ज दिलं ना, म्हणजे इथं देवाणघेवाण आहे. इथं काय आहे, देवाणघेवाण आहे. म्हणजे जर त्याच्यात इन्व्हेस्ट केलं, म्हणजे सरकारने जर समजा रेल्वेची स्थापना केली, असेट क्रिएट झालं, कॅपिटल क्रिएट झालं, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, कॅपिटल इन्कम म्हणणार सरकारचं. उद्या रेल्वे विकू पण शकते, सरकारने विकलीच ना रेल्वे, सो त्यातून सरकारला काय मिळते, निर्गुंतवणूक म्हणतात त्याला, सरकारला पैसा मिळतो. म्हणजे ज्यात देवाणघेवाण असते आणि ज्यात एकदा पैसे गेले की तुम्हाला कधीच परत भेटत नाही. फॉर एक्झाम्पल टॅक्स दिले तुम्ही तर तुम्हाला परत भेटतात का? आता मी टॅक्स भरला समजा, तुम्हाला परत देते का सरकार टॅक्स? किंवा सरकारने मला पगार दिला, तुम्ही परत पगार सरकारला देईल का वापस? नाही. ज्यात देवाणघेवाण नसते, एकदा गेले तर गेले, एकदा आले तर आले, त्याला काय म्हणतो आपण, रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा रेव्हेन्यू सेक्टर म्हणतो आपण. जे सरकारला इन्कम मिळालं त्याला रेव्हेन्यू इन्कम मिळणार. असं इन्कम जे परत द्यायची गरज असते का? नाही. इन्कमिंग फक्त फ्री आहे. इथं असं इन्कम आहे त्यासाठी सरकारने कधीतरी इन्व्हेस्ट केले होते किंवा सरकारने इन्व्हेस्ट केले, सरकारला आता ते परत भेटणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. आता आपण चेक करू. करांमधून मिळणारं उत्पन्न रेव्हेन्यू मध्ये जाईल. निर्गुंतवणुकीतून म्हणजे रेल्वे विकून टाकली, सो ते कशात येणार, कॅपिटल मध्ये येणार. कर्ज परत द्यावे लागते, कॅपिटल मध्ये येणार. सरकारला तुम्हाला एकदा देणगी अनुदान मिळाल्यावर तुम्ही वापस देता का? मंदिराला देणगी दिल्यावर नाही वापस द्या आम्हाला, नाही. एकदा सरकारला दिले पैसे देणगीचे तर ते परत येतात का? नाही. म्हणजे ते कशात येणार, रेव्हेन्यू मध्ये.